तुम्ही आत्ताच्या आत्ता सुनेत्रा वहिनींना सांगून अमित शहाजींचं बोलणं आई वडिलांसोबत करून द्या. तोपर्यंत आम्ही त्या मुलीचा अंत्यसंस्कार होऊ देणार नाही. त्या माणसालाच आमच्या ताब्यात द्या मुख्यमंत्री आहेत, थांबा 2 मिनिटं. त्या आई वडिलांनी ठेचून काढायचे. 2 मिनिटं मला सांगा. फास्ट ट्रॅक ऐकून घ्या काय म्हणताय. कशी काय गपचूप बसतात तुम्ही? ऐका 2 मिनिटं. मला एक सांगा फडणवीस साहेब, फास्ट ट्रॅकच्या आपली जी फास्ट ट्रॅकची केस आहे ती आतापर्यंत आत्ताची आत्ता 2, 4, 8 दिवसात 15 दिवसात कोणाची निकालाला लावली तुम्ही सांगा बरं. कोणाची निकालाला लावली? 2 आठवडे नाही साहेब, 2 आठवडे. बरं ऐका, नाही बरोबर बरं, आम्हाला भडकवू बोलायचं नाही. पण मला एक सांगा, जर न्याय व्यवस्थेने जर त्याला 2-4 शिक्षामध्ये जर त्याला बाहेर काढलं जेलच्या आणि तो मस्त मोकाट फिरतोय आणि असे बलात्कार करत फिरतोय, मग न्याय व्यवस्था तेव्हा काय झाली होती? तेव्हा तुम्ही म्हटले का त्यांना कायदा वगैरे हातात घेतला नाही घेतला? हां बर, तुमच्यावर विश्वास आहे बरं का पूर्ण? सुनेत्रा वहिनींना सांगा की जोपर्यंत त्या आई वडिलांना अमित शहाजी केंद्रीय गृहमंत्री म्हणून ठीक आहे, तुम्ही मुख्यमंत्री म्हणून ह्याचा पाठपुरावा करावा अशी आमची विनंती आहे. फास्ट्रॅकच्या पुढे काय असेल तेही करा साहेब. मंगेश 2 तास नाही, आणि फक्त ह्या केस बद्दल नाही, पुढे सुद्धा स्त्रियांना चांगलं संरक्षण पाहिजे. त्याच्यानंतर ह्या माणसाला फाशी दिल्यानंतर अशी घटना घडू द्या की सगळ्यांची फाटली पाहिजे. मागे